उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील नावाची मोडतोड करत घोषणाबाजी केलेली आहे। महिलेने मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश केला होता। त्यामुळे महिलेचा शोध हा आता पोलिसांकडून घेतला जातोय। या संदर्भातील गंभीर दखल आता पोलीस आयुक्त यांनी घेतली। या महिलेचा शोध पोलीस सध्या घेत आहेत। बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न हा अज्ञात महिलेकडून करण्यात आलाय। खरं तर मंत्रालयात जाण्यासाठीचा गेट पास न काढता सचिव गेटमधून ही महिला आत आली होती आणि त्यामुळे या महिलेचा शोध घेण्याचं काम हे आता सुरू आहे। अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील नावाची मोडतोड करत घोषणाबाजी केल्याची सुद्धा माहिती आहे। तर पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत आता पोलिसांना या महिलेचा शोध घेण्याचे आदेश दिलेत आणि पोलीस आता या महिलेचा शोध घेत आहेत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। पंकज, विक्रांत, मंत्रालयामध्ये काही वेळापूर्वी घडलेली घटना आहे। मंत्रालयामध्ये एका महिलेनं सचिव गेट जे असतं त्या गेटनं आतमध्ये प्रवेश केला। मंत्रालयाचा जो नियमित प्रवेशाचा पास असतो तो पास तिने काढला नव्हता। त्यामुळे ती महिला कोण आहे याचा आता शोध पोलीस घेत आहेत। त्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची जी पाटी आहे त्या पाटीची मोडतोड केली आणि कुंडी फेकून त्या पाटीची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला। मात्र यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षेवरती आणि त्याच्या एकंदरीतच सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। विक्रांत, असं म्हणावं लागेल, कारण सचिव गेट हे सचिव किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रवेशाचं हे गेट असतं। इथून त्यांना दिलेला सचिवांचं जे ओळखपत्र असतं, त्यांना गाडीला दिलेला कार पास असतो, त्याच्यावरून या गेटनी प्रवेश दिला जातो। मात्र असं असून सुद्धा त्या गेटनं एक महिला प्रवेश करते, अनोळखी महिला प्रवेश करते आणि आतमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि गृहमंत्री आहेत, त्यांच्या केबिनच्या बाहेर त्यांच्या पाठीची मोडतोड करून त्याच्यावरती कुंडी जी आहे ती फेकून त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करते। निश्चितच सुरक्षेच्या दृष्टीनं ही घटना जी आहे ती गंभीर आहे असं म्हणावं लागेल।